नमस्कार मंडळी, मी कोमल आणि तुमचं सगळ्यांचं परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत बेसन पिठापासून पेढे किंवा बर्फी, तुम्ही काहीही म्हणू शकता. एका कढईमध्ये आपण 2 वाटी बेसन पीठ टाकून घेतलं आहे आणि आता ते मंद आचेवर छान लालसर असे भाजून घेऊया. आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची, जेणेकरून ते जळणार नाही. आणि ज्या वाटीने बेसन पीठ मोजून घेतले होते त्याच वाटीने 1 वाटी तूप त्यामध्ये घालावे आणि छान असं परत 10 ते 15 मिनटं परत कमी गॅसवर भाजून घ्यावे. आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची, जेणेकरून ते जळणार नाही. छान असं लालसर भाजले पण जाईल आणि कच्चा देखील राहणार नाही. त्यामध्ये आपल्या आवडीनुसार आपण इलायची किंवा जायफळ आपण त्यामध्ये घालू शकतो. आपल्याला त्याला पूर्णपणे कमी गॅसवर आणि हळूहळू भाजायचे आहे, जेणेकरून ते व्यवस्थित भाजेल आणि जळणार देखील नाही याची पण आपण काळजी घ्यायची आहे. फक्त व्यवस्थित भाजेल, कच्चे राहणार नाही याकडे आपण जास्तीत जास्त लक्ष करायचे. त्यामध्ये थोडं पाणी टाकणार आहोत, जेणेकरून आपली बर्फी रवाळ होईल आणि खाताना दाताला चिकटणार नाही. आता आपले बेटर तयार झालेले आहेत. आपण एका ताटामध्ये त्याला थंड होण्यासाठी पसरून ठेवू. थोडा वेळ त्याला असंच पसरून ठेवायचं आणि तोपर्यंत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला किती गोड लागतं 1 वाटी किंवा 1.5 वाटी अशी साखर आपण मिक्सरला बारीक करून घेऊ. आणि बॅटर थंड झालं की त्यामध्ये आपण ती बारीक केलेली साखर त्यामध्ये मिक्स करूया. आणि साखर मिक्स करताना पूर्ण लक्ष द्यायचे, जेणेकरून ती साखर त्या बॅटरमध्ये व्यवस्थित असे मिक्स होईल. कुठेही जास्त किंवा कमी लागणार नाही याची आपण काळजी घ्यायची. आणि हळूहळू हाताने किंवा आपल्याकडे जे असेल त्या साहाय्याने उचटणं किंवा काही पण म्हणा त्याने आपण मिक्स करायचे आणि बघायचे आपल्याला ते बर्फी किंवा लाडू व्यवस्थित बांधता येतात की नाही. जर येत नसेल तर थोडा वेळ 10-15 मिनिट त्याला रेस्टसाठी बाजूला ठेवायची आणि थोड्या वेळाने आपण परत ती बर्फी किंवा लाडूचे आकार करून गोल गोल बनवून घ्यायचे. हे बघू शकता आणि आपल्या आवडीनुसार त्यावर तुम्ही ड्रायफ्रूट्स लावू शकता. खरंच सांगते, चवीला अतिशय उत्तम आणि अतिशय टेस्टी लागतात. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. आवडले असेल व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.